हॅलो गाईज, मी अनिकेत तुमच्या सर्वांचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आम्ही एक्सप्लोर केला सोलापूर जिल्ह्यामधला कुडल गावातील एक प्राचीन शिल्पमंदिर, जिथे जगातील एकमेव बहुमुखी असलेला शिवलिंग, प्राचीन शिल्प, खोदकामात भेटलेली श्रीकृष्णांची मूर्ती आणि 2 नद्यांचा संगम पाहायला भेटतो. बालपणाच्या मित्रासोबत मी निघालो सोलापूरहून 38 किलोमीटर असलेल्या कुडल गावाला. 2 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो, म्हणून याला कुडल संगम म्हणतात. आणि बघता बघता आम्ही मंदिर परिसरात येऊन पोहोचलो. गाडी बाहेर पार्क करून पुढे निघालो आणि बाहेर दिसेल ते मारुती मंदिर, स्वामी समर्थ मंदिर आणि बहुमुखी असलेले शिवलिंग मंदिर. आजूबाजूला पाहून वाटतच होते की बांधकाम चालू आहे. विचारल्यावर कळाले की मंदिराचे सुशोभीकरण चालू आहे. आता मेन हा शिवलिंग बघायचा आहे, पण ये काम प्रगती पथावर आहे. वर्क इन प्रोग्रेस बंद आहे. मावशी बंद काय? स्वच्छता चालू आहे का? म्हणजे चालू कधी होईल नाही माहिती. अच्छा, हाच तो बहुमुखी शिवलिंग जो खोदकामात सापडला होता. याला एकूण 359 मुख आणि एक मूळ लिंग आहे, म्हणजेच एकूण 360 शिवलिंग. मान्यता आहे या शिवलिंगला अभिषेक घातल्यास वर्षभराचे पुण्य एकाच वेळेस प्राप्त होते. बाजूला असलेली श्रीकृष्णांची मूर्ती ही गोकुळाष्टमीच्या दिवशी खोदकामात मिळालेली आहे, अशी माहिती इथे दिली जाते. प्राचीन आणि जमिनीमधून भेटल्यामुळे या पाषाणाची झीज होते हे दिसून येत होते. पुढे बाजूलाच असलेल्या संगमेश्वर मंदिरात प्रवेश करून संगमेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कन्स्ट्रक्शन किती जुनं आहे याचा अंदाज आलाच असेल. पूर्ण दगडी कामात या मंदिराची रचना केली आहे. हे लोखंडाचं आहे का? सिमेंटचं आहे? वाटतं लोखंडाचं. दगडाचं आहे का? हा, पण त्याचं कलर आणि त्याचं बारीक स्ट्रक्चर त्याच्यामुळे लोखंडाचं वाटतं. मंदिराबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? मंदिराबद्दल कधीपासून आहे मंदिर वगैरे? गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यकिरण पडतात लिंगावर बरोबर. गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी? अच्छा, बरोबर मूर्तीवर जाते का? लिंगावर बरोबर मूर्तीवर. अच्छा, कुठून जागा आहे? समोरून येते का? अच्छा, 7 दरवाजातून पडते एकदम. अच्छा, याला 7 दरवाजे आहेत का? 7 आहे. हे जे स्तंभ आहे म्हणतात ना ते का? स्टेट 7 आहे. अच्छा, मंदिर किती वर्षापासून आहे मंदिर? काय ते 2000 वर्ष होय, खूपच जुनं आहे. मग हां, ही कुठे आहे मूर्ती? गोकुळ अष्टमीच्या जन्मदिवसात उत्खननात मिळालेली दुर्मिळ श्रीकृष्ण. आता ते बाहेरचं का? ते बंद काय? पण बंद आहे का? चालू होईल का ते? परिक्रमा करत असताना आजूबाजूला देखील मंदिरे आहेत. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर खरंच या मंदिराची एक चमक वाढेल. परिक्रमा घेऊन समोर दिसतो तो म्हणजे हरिहरेश्वरांचं मंदिर. हे मंदिर जमीन पातळीपेक्षा खाली म्हणजे खड्ड्यात आहे. इथल्या शिल्प बघण्यायोग्य होत्या. या मंदिराचे मुख्य 5 विभाग आहेत.
समोर जो दिसत आहे तो आहे मुखमंडप, जिथे एकाच पाषाणात 2 मूर्ती कोरल्या आहेत. समोर दिसते ती आहे श्रीलक्ष्मी आणि मागे आहे भैरवीचे स्वरूप. पाषाणांची झीज झाली हे तर दिसून येतच आहे. पाहू शकता इथे एक गणेशांची मूर्ती आहे आणि इथे खाली एक पाषाण आहे, त्याची अवस्था खूप खराब आहे. तर आता आपण प्रवेश केला आहे ते म्हणजे स्वर्गमंडप, जिथे कालभैरवांची एक मूर्ती आहे आणि श्रीकृष्णांची एक मूर्ती आहे. पाषाणाची खूपच झीज झालेली दिसते. ही आहे कालभैरवांची मूर्ती. आजूबाजूला 2 नाग आणि हातामध्ये त्रिशूळ डमरू, पण झीज झाल्या कारणामुळे खालचे दोन्ही हात त्याचे तुटले होते. कालभैरवाच्या मूर्ती समोर थांबून जर वर पाहिलात तर ते दिसते रंगमंडप. रंगमंडपची रचना इतकी सुंदर आहे ना मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पूर्ण ओपन मंडप आहे. आजूबाजूला शिल्प वगैरे बघू शकता. खूप बारीकपणाने इथल्या शिल्प साकारले गेलेले आहेत. खूपच मस्त आहेत. एखादा शिल्पप्रेमी काय कोणीही यांच्या प्रेमात पडू शकतो. अंतराळ शिव आणि इथे विष्णू या साईडला. अंतराळ व गर्भगृह सोमेश्वर प्रसन्न. हाय आंटी, कहाँ से आए हो? हम लोग है ना गुजरात के हैं। गुजरात से? हाँ। वाह। पर अभी हम शिफ्ट हुए तलेगांव में। तलेगांव पुणे? यस यस, वहाँ से आए अभी स्पेशली दर्शन के लिए यहाँ पे या? हाँ, वो गूगल पर पता चला कि मतलब यहाँ तो आए थे अक्कलकोट वगैरह, पर उससे पता चला कि इसी थोड़ा आउट वे एक जगह है। हाँ। हमने कहा जब इतना आगे है तो उसको ढूंढ के, और हमारे यहाँ का देखना ही चाहिए ना। हाँ यस, बहुत बढ़िया किया। सिद्धेश्वर टेम्पल गए थे आप? क्या जी? सिद्धेश्वर टेम्पल नहीं, अब जाएंगे। यस, वो बहुत, सोलापुर में रुके हम लोग होटल में कि वहाँ से सब जगह जा सकते हैं। अच्छा सही है, क्योंकि वो बहुत एक नंबर मतलब अट्रैक्शन, सेंटर ऑफ अट्रैक्शन है हमारा सिद्धेश्वर टेम्पल। अच्छा, हाँ वो देखना जरूर। ओके, अच्छा, जरूर यस थैंक यू। यस, वर कोरणं वेगळं। यस, हां जसं ते भीलवाड्याला वगैरे या थोडं सफाई करा, लोक पाहायला येतात ते। पक्ष्यांचे घरटी झालेत आत, पक्ष्यांचे घरटी बांधलेत आत। नाही नाही, पण आता त्या लोकांना दिलंय ना। हां, हळूहळू करतील।
येऊन तुम्हाला वर्थ वाटलं ना? तर मंदिराचे दर्शन घेऊन आता आम्ही मेन स्पॉटला निघालो. म्हणजे जे मेन बघायचं होतं 2 नद्यांचा संगम. आणि इकडे बॅक साईडला आहे गाडी काढली आहे. डायरेक्ट आत गाडी घेऊन जायची आहे आम्हाला. तर चला. माझ्यासमोर आहे संगमचा पॉईंट. आणि असं एकदम काठोकाठ मी बसलेलं आहे. मागे एक श्रीकृष्णाची मूर्ती पण आहे. मूर्ती लोखंडाची आहे आणि त्याला आता गंज लागलं आहे आणि थोडीशी हालत खराब आहे. मूर्ती आहे तर लोखंडाची, माहिती नाही इथे का ठेवलेत. आणि समोरच आहे संगम पॉईंट. ही नदी आहे ती सीना नदी आणि तिकडनं येते ती भीमा नदी. दोन्ही नद्यांचा संगम होऊन पाणी इकडे गेलेलं आहे. जब्बर नजारा आहे, जब्बर. मासा तर नाहीत पण यांना दुसरंच काहीतरी हाती लागला. तर मित्रांनो, हा आमचा शेवटचा पॉईंट एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आम्ही निघतोय आमच्या परतीच्या वाटेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही जागा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बॉय बॉय.